आपला मित्र आपल्या सोबत आपल्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक घडीला प्रत्येक परिस्थितीत जर साथ देणारा असेल ना माझ्या ताई, तर ऐका, कधीच आपल्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. पण मित्र हा योग्य मार्ग दाखवणारा असला पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे, दादा तू चिंता करू नको, मी तुझ्या सोबत कायम आहे. तुझ्यावर वाईट परिस्थिती येऊ किंवा चांगली परिस्थिती येऊ, त्या दोन्ही परिस्थितीत साथ देणारा तुझा हा भाऊ आहे. तू चिंता कशा करता करतो रे? अरे मी आहे असं म्हणणारा आणि मी असल्याची जाणीव आणि मी असल्याची थाप पाठवर टाकणारा जर मित्र असेल ना, या जगात कुठलाच व्यक्ती कधीच फाशी घेणार नाही, आत्महत्या करणार नाही, कधीच तो विचार सुद्धा त्याच्या मनात येणार नाही. पण जीवाला जीव देणारा मित्र असला पाहिजे गड्या, एक तरी असला पाहिजे. हजारो मित्रांची गर्दी नकोय आपल्याला, हजारो मित्र पाहिजे, हजारो मित्र पाहिजे गरजेचे नाही. अरे एकच मित्र असावा, पण त्या मित्रानं सर्व मित्रांची सर करून काढून देणारा हा मित्र असला पाहिजे. अनेक मित्र आपल्याजवळ असले ना, तर ते आपल्यासाठी कधी काम येणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण आजचे जे मित्र आहेत ना, तर हे मित्र फक्त आणि फक्त स्वार्थापोटी तुमच्या सोबत आहे. आज जर मित्र तुमच्या सोबत असेल तर तुमची प्रॉपर्टी त्या ठिकाणी आहे म्हणून तुमच्या सोबत तो आहे. आज जर मित्र तुमच्या सोबत, अनेक मुलं तुमच्या सोबत असतील, अनेक मित्र तुमच्या सोबत असतील, तर हे फक्त तुमच्या पैशावर अय्याशी करण्याकरता त्या ठिकाणी तुमच्या सोबत आहे, लक्षात असू दे. आज जर तुमच्या सोबत मैत्रिणी असतील, आज जर तुमच्या सोबत मित्र असतील, तर ते मित्र फक्त तुमची प्रॉपर्टी कशी कमी होईल, तुमची धनसंपत्ती कशी होईल याच्याकरता टकलेले आहेत महाराज. हे मित्र काहीच कामाचे नाही. एक असावा, पण एकानं म्हटलं पाहिजे, दादा अरे तू काय टेन्शन करतो, तुझी गरीब परिस्थिती असली ना तरी मी येईल आणि येणार पाहिजे. अरे त्याच मित्राची जोडी म्हणजे सुदामा ब्राह्मण आणि माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. अहो किती दरिद्री होती महाराज सुदामा ब्राह्मणाची, किती गरीब होते सुदामा ब्राह्मण, पण गरीब परिस्थितीमध्ये आलेले माझा मित्र येतोय म्हणून सिंहासनापासून उठून आपल्या मुकुटाची सुद्धा त्या ठिकाणी विचार न करता, चिंता न करता, धावत पडत मित्राला मिठी देण्याकरता येणारा जर कोण असेल ना, तर तो माझा भगवान परमात्मा आहे, तो माझा सच्चा मित्र आहे, तो माझा खरा मित्र आहे महाराज. पाहिलं नाही त्यांनी की माझ्या मित्राकडे किती संपत्ती आहे, माझ्या मित्राचं शरीर किती पंचामृतानं त्या ठिकाणी स्वच्छ झालेलं आहे, शुचिर होत झालं अजिबात नाही. अरे धुळीनं माखलेला, नवे नवे पायाला काटे बोचलेले, हाताला त्या ठिकाणी हाताला काचा घुसलेला, नवे नवे रक्त बंबाळ झालेलं ते शरीर, पण मळकटलेलं त्या कपड्याचा सुद्धा विचार न करता, पर्वा न करता माझ्या भगवान श्रीकृष्णानं मिठी दिली महाराज. त्याला मित्रता म्हणावी. ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला फक्त पाहिजे की जो सुटबुटामध्ये आहे ना तो आपला मित्र आहे. आज मित्रपणा जर करायचा असला ना, तर पोरं विचार करून करतात की कोण आपल्याला दारू पिऊन देणार असेल, कोण आपल्याला पार्ट्या देणार आहे, कोण आपल्याला त्या ठिकाणी आपली इच्छा पूर्ण करणारे आहे, अशा सगळ्या गोष्टी पाहणारे आजकालचे मित्र आहे. हो, आज असे मित्र काहीच कामाचे नाही. हे फक्त तुमच्या जीवनाची राखरांगोळी करण्याकरता आलेले, तुमच्या जीवनात समोर घेऊन जाणारे आलेले नाहीत. मित्र तो असतो जो त्या ठिकाणी कितीही वनवा असला तरी त्या वनव्यामध्ये गारवा वाटेल आणि त्याला गारवा कसा प्रदान होईल या गोष्टीचा विचार करणारा हा खरा मित्र असतो महाराज. तो खरा मित्र आहे, म्हणून त्या खऱ्या मित्राची जाणीव ठेवली पाहिजे.